नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हीही दीप अमावस्येच्या दिवशी तुमचे दिवे स्वच्छ धुतले का? लखलखीत केले का? केले असणार तर त्यामागे नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे ते आता आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं तर म्हणजे कीटक आणि जंतूंचा प्रादुर्भाव रोखणे. आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याचा म्हणजे चातुर्मासाचा मध्यकाळ असतो. या दिवसात दमट वातावरणामुळे हवेत बॅक्टेरिया, बुरशी आणि डास कीटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. दिव्यांमध्ये साचलेले जुने तेल आणि काजळी हे जंतूचे प्रजननाचे केंद्र बनवू शकतात, म्हणून ते स्वच्छ करणे गरजेचे असते. दुसरं जे कारण आहे वैज्ञानिक कारण म्हणजे हवेचे शुद्धीकरण होते. या दिवशी दिवे स्वच्छ करून त्यात शुद्ध तूप, तीळ किंवा मोहरीचे तेल घालून ते लावले जातात. शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं, जेव्हा नैसर्गिक तेल किंवा तूप जळते तेव्हा वातावरणात अँटीमायक्रोबियल म्हणजे जंतुनाशक घटक हवेत पसरतात, ज्यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि दमटपणामुळे येणारा दुर्गंध दूर होतो. म्हणजेच धातूची स्वच्छताही होते आणि आरोग्यही आपले चांगलं राखलं जातं. घरातील जे दिवे आहेत प्रामुख्याने पितळ किंवा तांब्याचे असतात. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे या धातूंवर हिरवट किंवा काळ्या रंगाचा ऑक्साईडचा गंज निर्माण होतो. हा थर जो निर्माण झालेला असतो तो आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतो. म्हणूनच पारंपरिक पद्धतीने लिंबू, चिंच किंवा पितांबरी वापरून हे दिवे घासल्याने त्याचे ऑक्सिडेशन निघून जाते व जे धातू आहे तो निर्जंतुक होतो. हे सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे. पुढील वैज्ञानिक कारण म्हणजे प्रकाश आणि उष्णतेची निर्मिती होते. पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, ज्यामुळे घरात अंधार आणि ओलसरपणा वाढतो. स्वच्छ केलेल्या दिव्यांची ज्योत स्थिर आणि प्रखर जळते. यामुळे घरात नैसर्गिक उष्णता निर्माण होते, जी हवेतील ओलावा कमी करण्यास मदत करते. हे झालं अजून एक कारण. त्यानंतरचं कारण म्हणजे पावसाळ्यातील ढगाळ आणि अंधारमय वातावरणामुळे अनेकांना आळस किंवा मानसिक थकवा जाणवतो. घर स्वच्छ करून एकाच वेळी अनेक दिवे लावल्याने मिळणारा लख्ख प्रकाश मानवी मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण करतात, असे मानसशास्त्र सांगते. तर आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण आणि परंपराच्या मुळाशी निसर्गाचा नियम आणि आरोग्याचे मोठे विज्ञान दडलेले आहे. दीप अमावस्येला दिवे घासून स्वच्छ करण्याची ही पद्धत केवळ धार्मिक विधी नसून पावसाळ्याच्या दिवसात रोगराई पसरू नये आणि घरातील वातावरण जंतुमुक्त व शुद्ध राहावे यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली एक शास्त्रशुद्ध व आरोग्यदायी मोहीम आहे. विज्ञानाची हीच बाजू समजून घेऊन सण साजरे केल्यास आपल्या आरोग्यासोबतच सणांचाही आनंद द्विगुणित होतो. मग आता तर तुम्हाला कळालेच असेल की नेमकं दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या या परंपरेमागे केवळ धार्मिकच नाही तर अतिशय महत्त्वाचे वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे सुद्धा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.